थांब नंतर दे नंतर दे. हां डोळ्यात होतो. शिवसेना प्रमुख आदरणीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जन्मशताब्दी वर्ष आहे आणि या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्त विविध उपक्रम आपण इथे मुंबई महाराष्ट्रामध्ये करत आहोत. त्यापैकीच एक महत्त्वाचा उपक्रम हा आपल्या फेडरेशन ऑफ फ्रेट फॉरवर्डर्स लॉजिस्टिक त्यांचं जे एक मोठं फील्ड आहे याचं असोसिएशन्स इन इंडिया या संघटनेतर्फे या संस्थेतर्फे आणि स्थानिय लोकाधिकार समिती महासंघाच्या विद्यमाने आपण हा एक लॉजिस्टिक्सचा कोर्स एक्सपोर्ट इम्पोर्ट लॉजिस्टिक्स कोर्स हा इथं शिवसेना भवनमध्ये आदरणीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली आपण सुरू केलेला आहे आणि त्याच्या आताच जे काही होतं उद्घाटन ते आज झालेलं आहे. कोर्स हा कशा रीतीने काय असेल वगैरे याचे सगळे येतील, पण यातून एक स्वतः उद्योजक सुद्धा आणि नोकरीसाठीची सज्जता ही या कोर्समधनं आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. यामध्ये ही सर्व मंडळी उद्धवजींना भेटून त्यांनी त्या प्रकारचं एक मनोदय व्यक्त केला आणि उद्धवजींनी लागलीच या बाबतीमध्ये इंटरेस्ट हे करून अशा प्रकारचं आज सगळ्यांसमोर आणलेलं आहे. 100च्या वर रजिस्ट्रेशन झालेलं आहे. जी मुलं 12वी अधिक म्हणजे ग्रॅज्युएशन असेल, डबल ग्रॅज्युएशन असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल अशी मुलं सगळी एनरोल झालेली आहेत आणि 35-35ची एक बॅच आम्ही हे करणार आहोत की जेणेकरून ते नोकरीसाठी सज्ज होतील, उद्योगासाठी सज्ज होतील. नाही माईक त्यांना बोलायला झालं तर आवाज हा त्यांना प्रश्न विचारायचा त्यांना नाही ह्यांना बोलायचं झालं तर जरा तुम्ही आपला माईक काय झालं पण हा खाली हा लाईव्ह आहे पण आवाज गेला पाहिजे ना. ठीक आहे तुम्ही कोण व्यवस्थित देताय माहिती. आवाज ऑन आहे का अनिल? जरा आपण जरा परिचय करून घेऊन मग शंतनूजींकडे इथे इथे मध्ये या ना. या येतोय ना फेडरेशन ऑफ फ्रेट फॉरवर्डर्स असोसिएशन इन इंडिया याचे सध्या जे विद्यमान अध्यक्ष आहेत ते कामतजी, शंतनू वडकमकरजी, समीर शहाजी, दुष्यंत मुलानीजी, नाना हळदणकर, मनोहरजी, विनायक ही सर्व मंडळी या लॉजिस्टिक्सच्या कामामध्ये एक्झिमच्या याच्यामध्ये त्यांची स्वतःची कार्यालय आहेत, ऑफिसेस आहेत आणि असंख्य मुलांना ट्रेन करत असतात. त्यातून उद्योजकही घडत असतात आणि लॉजिस्टिक्सचा हा सगळ्यात मोठा कारभार की ज्याचं आज GDPच्या तुलनेमध्ये बघायला गेलं तर फार एक सिग्निफिकंट पर्सेंटेज आज आपल्या GDPचा भाग या उद्योगातून होत असतो. ही सर्व्हिस इंडस्ट्री आहे आणि यामध्ये निपुणता करण्यासाठीचा हा जो उपक्रम आहे हा उपक्रम यांच्या माध्यमातून उद्धवजींना ज्यावेळेला त्यांनी सांगितलं त्यावेळेला उद्धवजींनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख म्हणून यामध्ये उत्सुकता आणि रुची दाखवली आणि स्थानिय लोकाधिकार समिती महासंघाच्या विद्यमाने हा कार्यक्रम इथे शिवसेना भवनमध्ये हा उपक्रम सुरू आहे. मी यानंतर शंतनू भडकमकरजींना विनंती करतो की त्यांनी नमस्कार. सर्वप्रथम उद्धवजी आणि अनिलजींना हे व्यासपीठ दिलं, ही संधी दिली याबद्दल धन्यवाद. आमच्या इंडस्ट्रीत लोकांची खूप गरज आहे. एकीकडे रोजगार नाही म्हणतात लोक, पण आम्हाला गरज खूप आहे. पण याच्यात असं दिसतं आपल्याला जे कौशल्य पाहिजे, लोकांच्या जी मानसिकता पाहिजे, जे ज्ञान पाहिजे ते कमी लागतं.
आमची इंडस्ट्री हे ऍक्च्युली नॉलेज इंडस्ट्री आहे. त्यामुळे अत्यंत तज्ञ लोक या कार्यात काम करतात. त्यामुळे संधी पुष्कळ आहे आणि संधी वाढत आहे. भारत जसा वाढतोय आणि त्याच्यापेक्षा एक थंब असं म्हणतात की लॉजिस्टिक्स ग्रोज 1.5 to 2 times द रेट ऑफ जीडीपी. त्यामुळे लॉजिस्टिक्सची संधी ही जीडीपी पेक्षाही जास्त मिळत जाते. आणि भारत आता फक्त भारत राहत नाही, आपले लोक इकडे जे तयार होतात, आपल्याच लोकांची दुबईत ऑफिस आहेत, तैवान आहे, न्यूयॉर्क आहे, आपल्या लोकांची जगभर ऑफिसेस तयार होत आहेत. त्यामुळे त्याच्यात सुद्धा मोठी संधी आहे. तर ह्याच्याकरता माणसं त्या पद्धतीने शिकणारी पाहिजे, शिकायची इच्छा पाहिजे. ह्याचा आम्हाला एक मोठा संगम मिळाला स्थानिक लोकाधिकार समितीमध्ये की जिथे नानांनी आणि अनिलजींनी मार्गदर्शन उद्धवजींचं घेऊन की एक कार्यक्रम आणि आपला एक महाराष्ट्रात आउटरीच पाहिजे, पोच पाहिजे की ज्याच्यातनं नवीन मुलं येऊन ज्यांना शिकायचंय आणि आम्ही एंट्रन्स एक्झाम घेऊनच लोकांना घेणार आहोत. आणि याची व्याप्ती इतकी मोठी आहे की ती फक्त भारतभर नाही जगभर आहे. कारण आमचा प्रोग्राम फियाटा जी आमची इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन आहे त्यांनी व्हॅलिडेट केलेला आहे. त्यामुळे जे इथे शिकतील लोक ते जगात भारतभरच नाही जगात कुठेही जाऊन त्याचा वापर करू शकतील. तर ह्या संधी दोन्हीकडे असा संगम त्रिवेणी संगम आहे हा